भीमा नदी काठच्या नागरिकांसाठी सध्याची महत्त्वाची बातमी समोर येते आहे। पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सध्या उजनी धरणानं 100 गाठली आहे। सध्या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग भीमा नदीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास 66,000 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सध्या भीमा नदीमध्ये येतोय। त्यामुळे पंढरपूरमधील नदीपात्रातील मंदिरेही पाण्याखाली गेलेली आहेत। सध्या पंढरपूरमध्ये भीमा नदी ही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। त्यासोबतच नीरा नरसिंहपूर संगम येथे भीमा नदीच्या पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। आज 28 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नीरा नरसिंहपूर संगम येथे भीमा नदीची पाणी पातळी ही 452.83 मीटर इतकी नोंदवण्यात आलेली आहे। तर नदीतून 66,900 क्युसेक्स इतका मोठा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी इशारा पातळी ही 458.40 मीटर तर धोका पातळी ही 459.3 मीटर निश्चित करण्यात आलेली आहे। सध्या नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली असली तरी वरच्या धरणांमधून होणारा विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून सातत्यानं निरीक्षण केलं जाते। भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावं असं आवाहन सध्या प्रशासनाकडून करण्यात येते।